येत असतो जळगावला. मधल्या काळात थोडी माझी प्रकृती बरी नव्हती, त्याच्यामुळे थोडी गॅप पडली. पण जळगावला येण्यामध्ये एक आनंद असतो. सगळे आपले लोक भेटतात, कार्यकर्ते आहेत, जुने जाणते काम करत असतात. महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत. आता 3 वर्ष कोणत्याही निवडणुका नाहीत. 3 वर्ष कोणत्याही निवडणुका नसल्यामुळे जिल्ह्यामध्ये आता संघटनात्मक बांधणीचंच काम करावं लागेल. आत्ताच मी संपर्क प्रमुख आणि उपनेते संजय सावंत यांच्याशी बोलत होतो. यानंतर येणारी पहिली निवडणूक ही लोकसभेची असेल अर्थात. तर लोकसभेचा उमेदवार आम्हाला आतापासून निवडावा लागेल आणि त्याला कार्याला झुंपावा लागेल. तर ह्या तयारीसाठी आता आम्हाला भरपूर वेळ आहे आणि पुढल्या काळामध्ये महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण हे बदलत जाणार आहे. 100% हे बदलत जाणार आहे. राज्यापुढे असंख्य प्रश्न आहेत, पण त्या प्रश्नावरती कोणताही राज्यकर्ता मंत्री गांभीर्याने बोलताना दिसत नाही. काल या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मी स्वतः काल रात्री उतरलो तेव्हा पाहिलं की शेती उद्ध्वस्त झाली. केळी उत्पादक शेतकरी असेल, अन्य कृषी उत्पादनाचा विषय असेल, कालच्या पावसानं त्यांना फार मोठा फटका बसला. पण अजूनही खरं म्हणजे तात्काळ सरकारकडून किंवा इकडल्या पालकमंत्र्याकडून, इकडल्या जिल्ह्यातल्या आमदारांकडून त्याच्यावरती तात्काळ संवेदना व्यक्त करणं गरजेचं असतं. पण मला तसं दिसत नाही. पालकमंत्री, इतर मंत्री, आमदार यांच्याकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी व्हावी व तात्काळ मदत मिळावी यासाठी पावलं उचललेली दिसत नाहीत. आता पंचनामे, मोजण्या या गोष्टी होतील, त्याला काय अर्थ नाही. पण शेतकऱ्याच्या घरामध्ये कालपासून जो आकांत मला दिसतो, काही शेतकरी रात्री भेटले, सकाळी भेटले, हे सरकार अत्यंत संवेदनशील आहे, असंवेदनशील आहे. आणि विशेषतः जळगावमधले जे लोक मंत्रिमंडळामध्ये किंवा सत्तेमध्ये आहेत त्यांच्या संवेदना ठार मेलेल्या आहेत. 24 तास राजकारण. कुठे आहेत गिरीश महाजन, जे काय म्हणतात त्याला, संकटमोचक काहीतरी म्हणतात त्यांना, काय संकटमोचक. मग शेतकऱ्यावरच्या संकटालाही मोचक कुठे असतात? हां, फक्त राजकीय संकटमोचकच असतात का राजकारणामध्ये मंत्री म्हणून? जनतेवर जेव्हा संकट येतात, शेतकऱ्यांवर संकट येतात, तेव्हाही संकटमोचक काही जाणीवेने करताना दिसत नाहीत. फक्त आमदार पळवणं, नगरसेवक पळवणं, पक्ष फोडणं हे संकटमोचकाचं कर्तव्य आहे का? हे दुर्दैव आहे या राज्याचं आणि या संपूर्ण जिल्ह्याचं. जिल्ह्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची राजकीय हुकुमशाही सुरू आहे. पोलिसांच्या मदतीनं गुंडगिरी सुरू आहे. पोलिसांनी स्वतःला वर्दीतले गुंड समजू नये, मानू नये. ही वर्दीतली गुंडगिरी ही भयंकर तानाशाही असते. तशी लष्करातली हुकुमशाही असते. लष्करी गणवेश घालून हुकुमशाही केली जाते. नाव लोकशाहीचं, पण अनेक देशामध्ये ही लष्करातली गणवेशातली हुकुमशाही असते. तशी जळगावमध्ये पोलीस गणवेशातली हुकुमशाही आहे आणि त्याचा वापर, त्या पोलिसांचा वापर विरोधकांचा, राजकीय विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री आणि आमदार करत असतात, मंत्री करत असतात. हळूहळू तुमचाही भर ओसरणार आहे आणि हे चित्र स्पष्ट दिसतं आहे. माझ्या माहितीप्रमाणे पारोळा, पाचोरा, मुक्ताईनगर या भागातले शिंदे सेनेचे जे आमदार आहेत, शिंदे गटाचे आमदार आहेत,
ते संकटमोचकाच्या जास्त संपर्कात आहे आणि पुढली निवडणूक ते भारतीय जनता पक्षातून लढवतील अशी माझी पक्की माहिती आहे. कारण हळूहळू हे भर ओसरत चाललेलं आहे असं चित्र या जिल्ह्यातलं मला दिसतं आहे. तुम्हाला जास्त माहिती आहे. असं पत्र जे आहे लेखिका अरुणा साबणे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं. कुठल्या प्रकरणात? होंदूबाबा खरात प्रकरणात. कोणाला दोषी ठरवा? पीडित महिला ज्या आहेत त्यांनाही दोषी ठरवा असं पत्र त्यांनी दिलंय मुख्यमंत्री. नाही बघा, या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी एक कठोर भूमिका घेतलेली आहे मुख्यमंत्री म्हणून. त्यानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरुवातीच्या काळामध्ये अत्यंत योग्य पद्धतीनं तपास केलेला आहे. होंदूबाबा जो तुम्हाला दुसऱ्या दिवशी लंगडताना चालताना दिसला, आपण पाहिलाच, त्याचं श्रेय संदीप कर्णिकांना दिलं पाहिजे. त्यानंतर आता SIT स्थापन केली गृह खात्यानं फडणवीस यांच्या निर्देशाखाली. त्यांना तपास करू द्या ना. कोणाला दोषी ठरवायचं आणि कोणाला नाही हे SIT ठरवेल, नाशिकचे पोलीस ठरवतील आणि गृह खातं ठरवेल. संपूर्ण जेव्हा तपास पूर्ण होईल आणि आरोपपत्र दाखल होईल तेव्हा आम्ही याच्यावर बोलू की कोणाला वाचवलं आहे, कोणाला अडकवलं आहे. हे आता तपास सुरू असताना बोलणं योग्य. या क्षणी मी इतकं सांगेन की राज्याच्या गृहमंत्र्यांनी या संदर्भामध्ये कठोर पावलं उचलली. नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी उत्तम काम केलं आणि आता SIT सुद्धा त्याच पद्धतीनं उत्तम काम करते आहे. याच प्रकरणामध्ये एका बड्या नेत्याच्या फोटोवर फुला मारला गेला. तो फोटो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आहे असं सुषमा अंधारे म्हणाले आहेत. माझ्याकडे या संदर्भात माहिती नाही, कारण रोहित पवार एक वेगळी माहिती देत आहेत, सुषमाताईंकडे वेगळी माहिती आहे. त्याच्यामुळे तपासातून या गोष्टी समोर येऊ द्या. तोपर्यंत माझ्यासारखा जो माणूस आहे तो या संदर्भात जास्त बोलणार नाही. सुषमा अंधारे या प्रकरणामध्ये एक महिला म्हणून, इथे महिलांचं शोषण झालेलं आहे, एक महिला म्हणून त्या अधिक या प्रकरणामध्ये अधिक जास्त चांगल्या पद्धतीनं त्यांच्याकडे माहिती येते. मी राजकीय उत्तर देतो. सर सुनील तटकरे और सुनील पवारची वाढती व्याप्ती आणि जे काही नावं पुढे येत आहेत, कोण कोण त्यांना भेटले वगैरे, हे सगळं बघता हे सरकार कोसळू शकतं का? असं आहे की आसाराम बापूंना सुद्धा मोदी भेटत होते म्हणून काय मोदींचं सरकार कोसळलं का? आसाराम बापूंना मोदी, लालकृष्ण अडवाणी, अमित शहा, संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे तर ते जगद्गुरू होते. आसाराम बापू होते ना. तोच जर न्याय इथे लावला तर तुम्ही काय करणार आहात? आज आसाराम बापू मुक्त आहेत. आसाराम बापू, राम रहीमचे सुद्धा नरेंद्र मोदी भक्तच होते की, बाबा राम रहीम. त्याच्या आश्रमात सुद्धा शोषण, मर्डर, खून, खंडण्या हे सुरूच होतं. पण आतापर्यंत राम रहीमना 27 वेळा पॅरोल दिला आणि निवडणुकीसाठी बाहेर आणलं. अशा मानसिकतेचं जर सरकार देशामध्ये किंवा राज्यांमध्ये असतील तर तुम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आहात?